कसं काय पब्लिक, सकाळची सुरुवात झाली, झाडून काढून मस्त गाणे ऐकत मस्तपैकी रूम घेऊन स्वच्छ केली. आपल्याला आलता वेदिक भाऊचा फोन. लगेच वेदिक भाऊ म्हणला तुला कार्यालय ठेवलं लागणार आपल्याला जायचं कुठतरी. मग काय आपण लगेच आवरलं, लगेच निघलो कार्यालय शिवाजी महाराजांचा स्मारक खोळता मस्तपैकी कार्यालयात. म्हणलं भाऊ काय झालं, काय काम होतं. तर भाऊ म्हणे आपल्याला जायचं प्रदर्शन बघायला. म्हणलं चला मग, इथं कशाला बसले, उठा चला निघू. मस्त गाड्या गिड्या काढल्या आम्ही. लगेच मला भूक लागली आता, मस्तपैकी थांबली, पॅस्टीज गिस्टीज खाल्ला थोडासा. लगेच चला म्हणलं आता मस्तपैकी गाड्या गिड्या काढल्या. या भाऊला नव्हता रस्ता माहीत. भाऊला म्हणलं आमच्या मागं येतं. भाऊ जास्तच पळवायला लागला राव. भलायचा तर जमानाच नाही राहील. आम्ही कारण ट्रिपल सीट होतो, पुढे ती पोलीस बघितलं नसतं तर मस्तपैकी फाईन लागत होता मग आम्हाला. मग गेलो म्हणून थोडासा मागचा व्ह्यू घ्यावा म्हणलो बाजारपेठेचा. काकाला कांद्याचा भाव विचारला, काकाने सोन्याचा भाव एकच कांद्याचा भाव सांगितला. मग मस्तपैकी गेलो बाजारपेठेमध्ये जाऊ म्हणलो. गेलो प्रदर्शनात खूप भारी सामान होतं बरं का. तर हे भाऊ सामान विकणारे नव्हते का, इंग्लिश बोलू लागले. म्हणलो बापरे. आणि कुंभमेळ्यातला माणूस इकडे कसं खाला, मला तर आणि कमी मिळ नाही. तर इथं होते फॉरेनर. म्हणलो त्यांचा थोडासा व्ह्यू घ्यावा म्हणलो. आणि खाल्लं नव्हतं काय, पोस्टरचे खाल्ले, मला लय आवडलं. म्हणलं पिक्चर बघायला मस्त आहे. आर्यन भाऊ तर डायरेक्ट कुत्रात घेऊन आला भाऊ, एकदम भारी होतं. आर्यन भाऊ म्हणले केस काढायचे. भाऊ म्हणला नाही असंच भारी दिसतंय. आपलं भरतरी भाऊनं लगेच घेतलं. भरतरी भाऊला म्हणलं भाऊ तरी भाऊला म्हणलं काहीतरी खरेदी कर भाऊ, नुसतं बघायला तू तर. मग याला म्हणलं वाजवायचं का, त्याला आपल्यासारखंच काम नाही. तर याला धुंदीत चालू लागला बाई. म्हणलं जरा कमी चलो रे बाई, पळू नको एकुलता की. लगेच आम्ही मेसमध्ये एंट्री घेतली. मेस नव्हती चालू, तर भेटूया आपल्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये.